मित्रो नमस्कार. फुटबॉलच्या महासंग्रामाची वेळ आली आहे. फिफा विश्वचषक 2026 आता पोचला आहे उपांत्य फेरीत म्हणजे सेमीफायनल. आणि काय जबरदस्त टीम आली आहे मित्रो सेमीफायनलमध्ये. एका बाजूला फ्रान्स विरुद्ध स्पेन, तर दुसऱ्या बाजूला पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना. काय जबरदस्त मॅच होणार आहे. वा, आता प्रत्येक पास निर्णायक, प्रत्येक टॅकल जीव तोडून आणि प्रत्येक गोल इतिहास घडवणार असणार आहे मित्रो. कोण मिळवणार फायनलचं तिकीट? तुमचं काय गेसिंग आहे? कोणाचं विश्वविजेते होण्याचं स्वप्न जिवंत राहणार? तयार राहा, कारण आता चुका माफ नाही आहेत मित्रो. फक्त जिद्द, कौशल्य आणि विजयाची भूक. फिफा विश्वचषक 2026 उपांत्य फेरी 15 जुलैपासून सुरू होणार आहे आणि फुटबॉलच्या इतिहासातले आणखी एक अविस्मरणीय अध्याय. तर मित्रो, पहिली मॅच आहे 15 जुलैला फ्रान्स विरुद्ध स्पेन आणि 16 जुलैला आहे इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना. तुम्हाला काय वाटते आहे, फ्रान्स विरुद्ध स्पेनमध्ये कोण जिंकणार? स्पेनचं जबरदस्त पास सिस्टीम, ॲक्युरेसी, फ्रान्स ॲग्रेसिव्ह, डिफेन्समध्ये एकदम जबरदस्त. मला तसं वाटते बहुतेक फ्रान्सकडनं माझं मन आहे, पण मला असं वाटतं स्पेन जिंकेल. पण तरी कुठं वाटते फ्रान्स जाणार फायनलला. इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिनामध्ये माझं पूर्णपणे इमोशन अर्जेंटिनासोबत आहे. परंतु मागच्या आपण 2-3 मॅच बघितल्या असेल तर अर्जेंटिना शेवटच्या 10-15 मिनटाला जबरदस्त खेळ करून जिंकतो आहे. परंतु यावेळेस त्यांच्या विरुद्ध इंग्लंड, मला वाटते इथे इंग्लंडचं पारडं भारी वाटते. आणि शेवटी फायनलमध्ये मला असं वाटते की आपण फायनल बघणार इंग्लंड विरुद्ध फ्रान्स.